ऐक ना तारा, हे बघ, तू शांत हो. आणि जरी भैरवीजी खरोखर नाटक करत असतील ना, तरी मॉम आहे ना आतमध्ये. मॉमला ते लगेच कळेल. निदान मॉमवर तरी विश्वास आहे ना तुझा. तू ना खूप टेन्शन घेतेस असं मला वाटतंय. अमृता, तू कुठे निघालीस? बाबा ते भैरवीजींना सरबत हवं होतं, तेच द्यायला चालले. थांब जरा. मला वाटतं आत्ता नको, थोड्या वेळाने जा. आत्ता डॉक्टर आत आहेत ना, त्यांना तपासून घेऊ दे, मग तू दे त्यांना सरबत. नाही वहिनी, तुम्ही जा आतमध्ये. कसं आहे ना, आपल्याला कळायला हवं की डॉक्टरांनी मम्मामध्ये काय बोलणं होतं ते. सो तुम्ही जा. अमृता वहिनी थांब. तारा, काय चालू आहे तुझं? तू अमृता वहिनीला कशाला मध्ये आणतेस? तुला जर एवढाच संशय आहे ना, तर तू आतमध्ये जा आणि तू उभी राहा तिकडे. अमृता वहिनीला का पुढे करतेस तू? कारण तुमचा माझ्यावर विश्वासच नाहीये. तुम्हाला मीच चुकीची वाटतेय. तारा, हे बघ, असं काहीही नाहीये. आमचा सगळ्यांचा तुझ्यावर विश्वास आहे. पण आता परिस्थिती काय आहे त्याचं तरी जरा भान ठेव. सोहम, तारा, सोहम, प्लीज तुम्ही भांडू नका ना, शांत व्हा प्लीज. बोल बाळा, काय अपडेट, काय चाललंय तिकडे? जगन्नाथजी, मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची. मी त्या साखरे डॉक्टरांचा नंबर मिळवलाय. काय सांगते? अगं पण हे कसं शक्य झालं? नाही म्हणजे तो जो साखरे डॉक्टर आहे तो भैरवीच्या मर्जीतला आहे ना, त्यांना स्वतःहून नंबर देणं शक्यच नाही. मग कसं शक्य झालं? अहो, ते ना फोनवर बोलता बोलता खोलीत आले आणि नंतर त्यांनी फोन ठेवला, पण तो फोन चालूच होता. मी लगेच त्यांच्या फोनवरून स्वतःला मिस कॉल दिला. खूप मोठं धाडस केलं. हा नाही, अशा परिस्थितीत हे असं काहीतरी करणं हे थोडं जडच जातं नाही का? आणि जर कोणाच्या लक्षात आलं असतं तर कितीला पडलं असतं ते. हो, पण आता हा धोका पत्करणं गरजेचं होतं ना. मी तुम्हाला आत्ताच नंबर पाठवलाय. पुढे काय करायचं आहे ते तुम्ही बघा. तू अजिबात काळजी करू नको. माझ्याकडे नंबर आलाय ना, आता मी बघतो काय करायचं. हा डॉक्टर साखरे कोण आहे, याला अजून किती साखर हवी आहे, याला कोण किती साखर पुरवतं, भैरवीचा याच्याशी काय संबंध आहे, सगळं मी बघतो. आणि जर तुझा अंदाज खरा असेल, हे सगळं नाटक असेल, तर तुला लगेच कळवतो. हो, इथे काहीतरी गडबड नक्कीच आहे. भैरवी माई ज्या पद्धतीने वागतायत ना, त्यावरून कळतंय की पाणी कुठेतरी खूप खोलवर मुरतंय. हे बघ, मी काय सांगतो जवली तेवढं नीट ऐक. तू फक्त सावध राहा, कळलं का? या प्रकरणात तुझं नाव कुठेही येणार नाही. तुला कोणासमोरही उभं राहावं लागणार नाही, याची काळजी मी घेईन. तू फक्त तिकडे काय चाललंय ना त्याच्यावर बारीक लक्ष ठेव, कळलं? हो, ठेवते. माई, तुम्ही त्या डॉक्टरांच्या मदतीने जो काही डाव रचलायत ना, तो मी जास्त काळ टिकू देणार नाही. आता लवकरच तुमचं सत्य सगळ्यांसमोर येईल.